नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या आपण जर बघितलं तर सध्या महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजेच इंग्लिश हा आपण कन्सिडर करू शकतो. आणि या इंग्लिश सब्जेक्ट मधली जी स्ट्रॅटेजी आहे ती अत्यंत महत्त्वाची असेल. ती तुम्हाला दिशा देणारी असणार आहे. आणि म्हणून अशा केसमध्ये आपलं महत्त्वाचं स्थान जे बनतं या सब्जेक्टला कसं डील करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली या सब्जेक्टला कशा पद्धतीने डील करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर एक गैरसमज पसरलेला आहे सगळीकडे. तो गैरसमज असा आहे की शालेय स्तरावरील बेसिक ग्रामर, उदाहरणार्थ आय गो टू स्कूल वगैरे अशा टाईपचे काही वाक्य जे आहेत ते परीक्षेला येतात. दुसरं आहे UPSC चे मोठे संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात. एक असतं की लईच बेसिक वालं चालणार आहे, नाही का शाळेमधलं जसं असतं तेवढा बेसिक सिलेबस आपल्याला असणार आहे. आय गो रामा इट, बरोबर. दुसरा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये असं वाटतं की UPSC चे जे काही मोठे मोठे संदर्भ ग्रंथ आहेत ते आपल्याला वाचावे लागतात की काय, असं एक टेन्शन घेऊन काही जण जे आहे ते अभ्यास करतात. आणि तिसरं एक आहे अवांतर आणि दिशाहीन पाठांतर. म्हणजे काय करणार, रोजच्या रोज एखादी व्होकॅब्लरीची बुक आणायची आणि ती पाठ करायची, ग्रामरचे रूल्स आणायचे आणि ते रट्टा मारायचे. अशा टाईपमध्ये आपण बऱ्याचदा स्टडी करताना बऱ्याच लोकांना बघतो आणि इथेच लोक फसतात. कारण काय, मिथ्स. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने केलेला अभ्यास जो असतो तो आपल्याला इप्सित स्थळापर्यंत पोहोचू देत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्याला अभ्यासाची पण योग्य नीती जी आहे ती माहिती असणं गरजेची आहे. आणि ती नीती कशा पद्धतीने असली पाहिजे, रियालिटी काय. सगळ्यात पहिली गोष्ट, ग्रॅज्युएशन दर्जाची काठिण्य पातळी असते. मग ग्रॅज्युएशन लेव्हलचं जे काही इंग्लिश असतं त्या पद्धतीचं इंग्लिश जे आहे ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. केवळ ग्रुप सी आणि सरळ सेवा PYQ वर फोकस आपण जर ठेवला, जर मी म्हटलं समजा ग्रुप सी साठी आपण तयारी करतोय, मग ते MPSC असू द्या, TCS असू द्या किंवा IBPS असू द्या किंवा अजून एखादी दुसरी कोणती कंपनी असू द्या, तुमच्या कन्सेप्ट तर बदलणार नाहीये, राईट. मग मग त्या कन्सेप्ट वरती जर आपण फोकस केला तर प्रॉपरली आपल्याला त्या चॅनलने इंग्लिश या सब्जेक्टची तयारी प्रॉपर करता येऊ शकते. ऍडव्हान्स कोर ग्रामरची अचूक अचूक समज. आपल्याला बघा, इंग्लिशमध्ये काही एक्झाम अशा आहेत की जिथे ग्रामर विचारलं जातं. काही एक्झाम आहे की ज्या ठिकाणी आपल्याला अप्लाइड ग्रामर विचारलं जातं, म्हणजे प्रॅक्टिकली काय यूज करायचं आहे ते अप्लाइड वालं अप्लाय कसं करायचं आहे हा वाला मुद्दा जो आहे तो परीक्षेत विचारला जातो. मग आपल्याला जी तयारी करायची आहे या तयारीमध्ये तयारी करत असताना आपल्याला दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन चालावं लागणार आहे, की ज्यामध्ये आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर असल्या पाहिजे आणि सोबतच सोबत आपल्याला मोठ्या लेवलचं म्हणजे ॲडव्हान्समध्ये जे विचारलं जातं त्या लेवलचं सुद्धा तयारी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालूयात. नेमकं हे कसं करायचं यासाठी बघा, इंग्रजीच्या तयारीसाठी विशेष करून 3 मुख्य स्तंभ आहेत. सगळ्यात पहिलं जर मी म्हटलं समजा इंग्लिशच्या तयारीसाठी 3 मेन आपण कन्सिडर करू शकतो कोअर पार्ट. यातला सगळ्यात पहिला पार्ट आहे कोअर ग्रामर. मग ग्रामर म्हणजे नेमकं काय असतं, ग्रामरचा बेस नेमका काय आहे. तर साधारण मी जर म्हटलं समजा पार्ट्स ऑफ स्पीच जो हम बचपन से सीखते आ रहे, राईट. लहानपणापासून शिकलेलं आपण पार्ट्स ऑफ स्पीच, ते पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे ग्रामर म्हणून समजून घेताना. मग ह्याची पण पद्धती, शिकण्याची पद्धती आपल्याला कुठेतरी बदलावी लागेल. आतापर्यंत आपण जे शिकलो त्यामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यानंतर टेन्स, व्हॉइस यांना याच पद्धतीने शिकत आलोय. यांना शिकण्याची अप्लाइड पद्धती जी आहे, म्हणजे आपण बेसिक शिकलो पण त्यांना अप्लाय कसं करायचं हे कधी शिकलोच नाही. लाईक साधं एक्झाम्पल घेतलं, टेन्स आपण शिकलो पण टेन्सला वापरायचं कुठं, युसेज ऑफ टेन्स शिकलोच नाही ना. पॅरललिझम नावाचा काय टॉपिक असतो माहितीच नाही, खूप साऱ्या लोकांना हा माहितीच नाही. जर मी म्हटलं समजा कोलोकेशन्स, भरपूर लोकांना नाही माहिती कोलोकेशन्स काय असतात. काही जण लगेच गुगल सर्च करून बघतील कोलोकेशन्स नेमके काय असतात. तर अशा भरपूर गोष्टी आहेत, भरपूर टर्मिनॉलॉजीज आहेत. या सगळ्या अप्लाइड ग्रामर मध्ये येतात. त्या ग्रामर मधल्या आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा एक मुद्दा आहे कोर ग्रामर. दुसरा प्रकार येतो शब्दसंग्रह, व्होकॅब्लरी. आता इथं बरेच लोक चुकतात. व्होकॅब्लरी साठी काय करतात माहितीये का, खूप सारी जे रिलेटेड नाही आहे अशा इन्फॉर्मेशनवर फोकस करता. मी म्हणाल याच्या सिंपल स्टेप्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा फोकस करा PYQ ला. 100% तुमचा फोकस हा PYQ असला पाहिजे, कारण रिपिटेशन खूप जास्त होतात. म्हणून PYQ फोकस आपण जाणं खूप जास्त गरजेचं. अलॉंग विथ दिस PYQ मध्ये जे ऑप्शन्स दिलेले असतात, ऑप्शन्स, त्या शब्दांचे मिनिंग सुद्धा डिटेलमध्ये आपण थोडे बघितलेले आपल्याला फायदेशीर ठरतात. ठीक आहे. म्हणून व्होकॅबला डील करत असताना या पद्धतीने डील केलं पाहिजे की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. अलॉंग विथ दिस रोजच्या रोज द हिंदू जे एडिटोरियल असतं, याची काही व्होकॅब असते, नवीन नवीन शब्द जे आहेत ते येतात.
तर ते शब्द आपल्या कानावर पडले तर आपल्याला ज्या ॲडव्हान्स लेव्हलच्या, म्हणजे मी फक्त एम-पी-एस-सीच नाही म्हणत, अजून काही ॲडव्हान्स लेव्हलच्या एक्झाम आहे. जसं की मी म्हटलं यू-पी-एस-सी, सी-डी-एस असेल किंवा बँकिंगमधल्या काही एक्झाम असतील, यासारख्या किंवा इन्शुरन्सच्या काही एक्झाम असतील, या एक्झामला अशा टाईपची व्होकॅब आपल्याला कामात येते. आणि हे रोजच्या अभ्यासामध्ये जर तुम्ही ठेवलं तर याचा फायदा खूप जास्तीचा होतो. इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी, ओव्हरऑल इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी पण याचा फायदा चांगला होतो. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्रिहेन्शन. मग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? पॅसेज वाचणं. मग सर पॅसेज तर आम्ही लहानपणापासून हा आम्हाला सहारा देत आलेला आहे. ये तो हमारे लिए मसीहा बन के आया था, राइट? लहानपणी 10वी-12वी मध्ये मसीहा बनून आपल्याला यायचं आणि आपल्याला भारी पद्धतीचे क्वेश्चनचे आन्सर देऊन जायचा. मग त्याच्यासाठी पण आपली एक भारी ट्रिक आपण तयार केलेली होती. त्या ट्रिकनुसार आपण काय करायचो, की क्वेश्चन रीड करायचं, त्यातला एक शब्द पकडायचा आणि पॅसेजमध्ये शोधायचा. त्याच्या मागचं पुढचं सगळंच्या सगळं लिहून काढायचं. आठवलं? तर या पद्धतीने, या मेथोडॉलॉजीने आन्सर्स निघायचे, असं आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शनवर आधारित. मग आता इथं पण बऱ्याचदा असं होतं, की इकडं लक्ष देत नाही, पण इकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण कॉम्प्रिहेन्शन सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क्स देऊन जातं. ओके, हा झाला पहिला मुद्दा. आता येऊ पुढे. कोर ग्रामर बेसिक्सच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. केवळ नियम पाठ करू नका, आयोगाची डेप्थ समजून घ्या. नेमकी त्याची डेप्थ काय आहे, कशा पद्धतीने आयोगाचे पॅटर्न्स काय आहेत, आयोग प्रश्न कसे विचारतं. मी म्हटलं ना, कोर ग्रामर बेसिक वरती प्रश्न नाही विचारले जाते, अप्लाइड क्वेश्चन विचारले जातात. जसं की करेक्ट पार्ट कोणता, इनकरेक्ट पार्ट कोणता, ए बी सी डी ई या 5 ऑप्शन पैकी 4 ऑप्शन पैकी ए अँड बी इज करेक्ट, बी अँड सी इज करेक्ट. अशा टाईपचे जेव्हा ऑप्शन येतात तेव्हा मग कन्फ्युजन होतं. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, आयोगाची डेप्थ पहिले समजून घ्या. मग यासाठी काय करा, तर यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा सहारा घ्या. ठीक आहे. मग प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स असतील ते अलॉंग विथ दिस, यांच्यासोबत ते क्वेश्चन सॉल्व्ह करता करता कन्सेप्ट ज्या असतात त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्हणजे आता एखादा क्वेश्चन आला, क्वेश्चन बघितला, सॉल्व्ह केला, बरोबर आला, तरी पण त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघून घ्या. तुमचं एक्सप्लेनेशन, तुमची अंडरस्टँडिंग ग्रो करण्यासाठी याची मदत खूप जास्त होते. नंतर मॉडेल ऑक्झिलरीज, समजा जर मी म्हटलं मस्ट आणि माइट या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, मस्ट कधी येतं आणि माइट कधी येतं, दोघं पण तसं बघितलं तर कशासाठी वापरलं जातात, पॉसिबिलिटी. या विरुद्ध मी म्हटलं समजा मस्ट कंपल्शन सांगतं आणि माइट जर कमी पॉसिबल असेल अशा गोष्टी सांगतं. त्यानंतर दुसरा टॉपिक क्लॉजेस असेल, त्यानंतर प्रेपोजिशन्स असतील, त्यानंतर पोस्ट पोझिशन्स असतील, कोलोकेशन्स म्हणतो आपण किंवा फ्रेजेस म्हणतो. पोझिशन्स, प्रेपोजिशन जे असतात त्यांच्यासोबत व्हर्ब अटॅच होतात, त्यापासून फ्रेजल व्हर्ब बनतात. ते कशा पद्धतीने वापरलं जातं, त्यांचा युसेज नेमका काय आहे, त्यांचे वर्ड टू वर्ड मिनिंग वेगळे बनतात आणि वाक्यामध्ये वापरलेले मिनिंग वेगळे बनतात. अशा टाईपचे भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहेत की ज्या आपण शिकल्या पाहिजे. त्या ग्रामरशी रिलेटेड असतील, पण ऍडव्हान्स लेवलच्या असतील, अप्लाइड असतील. मग आता जर मी म्हणलं समजा आयोगाच्या प्रश्न विचारण्याचा पॅटर्न नेमका काय काय, तर या पद्धतीचे पॅटर्न आहेत बघा. 25 प्लस प्रश्न समज, जर मी म्हणलं समजा आपल्याला 25 प्लस प्रश्न सोडवायचे, पण रिअलिटीमध्ये 70 प्लस वाक्य वाचावे लागतात आणि त्यांना तपासावं लागतं. 70 प्लस वाक्य. साधारण मी म्हणलं पहिला पॅटर्न असतो चूज द करेक्ट इनकरेक्ट. 4 ऑप्शन दिले, मी म्हटलं ना आधी. 4 ऑप्शन दिले, अलॉंग विथ दॅट ऑप्शन्स दिले. ए अँड बी, बी अँड सी. या टाइपमध्ये चूज द करेक्ट अँड इनकरेक्ट. दुसरा एक प्रकार असतो फिल इन द ब्लँक्सचा. मग ह्याच्यात पण काय केलेलं असतं, 2 वर्ड फिल करायचे असतील किंवा 3 वर्ड फिल करायचे असतील किंवा 3 सेंटेन्स असतील, एकच वर्ड फिल करायचं असं, अशा टाइपची डिफिकल्टी बनते. एरर्स, स्लॅशवाल्या एरर येतात. म्हणजे काय, ए बी सी डी ई अशा टाइपच्या. नंतर मॅच द फॉलोविंग, कॉलम बेस ज्याला म्हणतो आपण, किंवा मॅच द कॉलम. त्यानंतर आयडेंटिफाय द टाईप. मग आपल्याला विचारलं आता दिलेलं वाक्य आहे आणि वाक्यामध्ये दिलेला नाउन प्रोनाउन आयडेंटिफाय करा, ऍडजेक्टिव्हचा प्रकार आयडेंटिफाय करा, प्रोनाउनचा प्रकार आयडेंटिफाय करा. अशा टाईपचे काही क्वेश्चन्स जे आहेत ते याच्यामध्ये विचारले जातात. तर हे सगळे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. दिली मिस्टेक कुठे होती बघा आता, प्रश्न आणि 3 विधाने. एक प्रश्न दिला, सोबत 3 सेंटेन्स दिले, ए बी आणि सी. आपल्याला वाटतं ए बरोबर आहे, लगेच ए टिक करतो आपण आणि पुढे निघून जातो. आयोगाचे खरे पर्याय काय असतात बघा आता. ओनली ए, इथं ए आहे का, नाहीये. इथं ए आहे आणि बी पण आहे, इथं तुम्हाला वाटतं योग्य उत्तर ओनली ए. पण रियालिटीमध्ये काय होतं, की कधी कधी करेक्ट आन्सर जर बघितला आपण, बोथ ए अँड बी पण असू शकतं.
पण आपण बी कडे गेलोच नव्हतो. आपण ए वाचलं आणि लगेच टिक करून टाकलं. पण ह्या सगळ्यांमध्ये जर मी म्हटलं समजा, लगेच असं करण्यापेक्षा याच्यात चूक होऊ शकते. आपल्याला ए, बी आणि सी असे तिन्ही पण सेंटेन्सेस वाचावे लागतील. ए बी रीड करना पडेगा, बी बी और सी भी तिन्ही पण वाचावे लागतील. त्याच्याशिवाय तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही. ओके का? कळलं का? आता पुढे आलो. व्होकॅब मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, लेस इज मोर. लेस इज मोर म्हणजे काय? कमीत कमी आपण व्होकॅब जी आहे ती केली पाहिजे. मग कमीत कमी म्हणजे कसं? पीवायक्यू, ऑक्सफर्ड डिक्शनरी किंवा द हिंदू मधील लाखो अवांतर शब्द घेतो. याच्या ऐवजी फोकस एरिया आपला सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यासाठी केवळ जर मी म्हटलं समजा सरळ सेवा आणि ग्रुप सी चे सोबत एमपीएससी असेल, या सगळ्यांचे पीवायक्यू प्रश्न यूज करा. सोबत मी म्हणाल स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पण काही क्वेश्चन्स असतील ते पण यूज करा. तुम्हाला सगळ्या एक्झाम साठी फायदेशीर ठरेल, कारण तिकडे व्होकॅबलरी भरपूर विचारली जाते. मग ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पीवायक्यू, एसएससी चे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अलॉंग विथ एमपीएससी, तर हे दोन्ही पण मिक्स तुम्ही करताय तर बऱ्यापैकी याच्यातून तुमचे सगळे प्रॉब्लेम्स व्होकॅब जी आहे ती याच्या बाहेर काही येत. आणि साइड बाय साइड तुम्हाला तुमची जनरल लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी तर हिंदू तसं पण आहेच. ओके का? व्होकॅबचे प्रश्न कसे सोडवायचे बघा. मंकी ऑन द बॅक. मंकी ऑन द बॅक म्हणजेच काय? एखादं मोठं ओझं जे मंकी ओझं म्हणून कन्सिडर करा. मग त्यानुसार तणाव, खूप जास्त स्ट्रेस असणं, टेन्शन मध्ये असणं. मंकी ऑन द बॅक. वाय आर यू बिहेविंग लाईक दॅट मंकी इज ऑन द बॅक? ठीक आहे. याचा अर्थ काय? जर मी म्हणलं समजा एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेतोय, टेन्शन घेतोय. दुसरं नेव वर्सेस सोफिस्टिकेटेड. नेव याचा अर्थ असतो काय? नेव म्हणजेच काय? सिंपल, साधा, सरळ, सज्जन, प्रदीप सरांसारखा. आणि दुसरा शब्द आहे सोफिस्टिकेटेड. मग सोफिस्टिकेटेड म्हणजे नेमकं काय असतं? असा की जो चतुर कावळा आहे, बरोबर. मग यानुसार जर मी म्हणलं समजा अँटोनिम्स असे येतात, यांना लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा, दोन पर्सनॅलिटीज घ्या. तुम्ही स्वतःला नेहमी हुशार समजता, साधे भोळे समजता. मग तुम्ही स्वतः नेव आहात आणि तुमच्या अगेन्स्ट एखादी पर्सनॅलिटी असेल, त्या पर्सनला इथे लक्षात ठेवा. पॅनोरमा. पॅनोरमा म्हणजे नेमकं काय असतं? अनब्रोकन व्ह्यू ऑफ सराउंडिंग रिजन. मग याला लक्षात ठेवण्यासाठी पॅनोरामा ते तुम्ही बाहेर फिरायला गेले, सगळेजण मिळून एखाद्या वेळेस फिरायला गेले, हरिश्चंद्रगडाला गेले आणि तिथे गेल्यानंतर एक पॅनोरामा व्ह्यू काढतात बघा. मोबाईलमध्ये एक ऑप्शन असतं. त्याचा अर्थ सगळंच्या सगळं जेवढं सराउंडिंग आहे ते एकाच फोटोमध्ये घेणं, याला पॅनोरामा म्हणतो. म्हणजेच काय? असं एक वाईड अँगल जे असतं त्याला आपण कन्सिडर करू शकतो. तो असा वन वर्ड सबस्टिट्यूशन. या पद्धतीचे अजून भरपूर असतात. थिस्ट, अ पर्सन हु बिलीव्स इन गॉड. अथिस्ट, अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड. राईट. सो अशा टाईपचे भरपूर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स जे असतात ते बनतात. मग जर मी म्हटलं समजा हे कसे सॉल्व्ह करायला पाहिजे, वी शुड गो ऑन द पीवायक्यू बेस. जेवढे पीवायक्यू आहेत त्या पीवायक्यू ला प्रेफर करा. त्यांच्या बेसने जा, नक्कीच त्याचा फायदा होईल. अब चलते आगे. याच्या पुढे आलो आपण. कॉम्प्रिहेन्शन मध्ये नेमकं काय करायचं? 100% येणार म्हणजे येणार. बघा, विद्यार्थी 6 महिने ग्रामर करतात पण उत्तरांचा अजिबात सराव करत नाही. इथंच सगळा प्रॉब्लेम होतो. इंग्लिश म्हणलं की ग्रामर असं डोक्यात येतं आणि यामुळे फक्त ग्रामरची तयारी केली जाते. 6 महिने ग्रामरचं पुस्तक घेऊन हे पुस्तक नाही, आता ते पुस्तक वापरू, ते नाही ते वापरू, असे भरपूर भरपूर पुस्तकांबद्दल विचार होतात. पण फायनली ज्यावेळेस यूज करायचं वेळ येते त्यावेळेस मात्र प्रॉपर आपण प्रॅक्टिस जर कॉम्प्रिहेन्शनची केलेली असेल तर हा एक्झाम मध्ये ऐन वेळेवरती एक्झाम मध्ये पण ग्रामर दगा देतं. ही एखादी गोष्ट नाही लक्षात आलेली आहे, तुम्ही किती पण रट्टा मारलेला आहे, काही पण केलेलं आहे, पण ते नाही लक्षात आलं तर मग अशा केसमध्ये एक्झाम मध्ये फायदा होणार नाही ना. कन्फ्युजन जास्त आहे, बरोबर. इकडं तसं नाही, कॉम्प्रिहेन्शन आहे. तुम्हाला पहिले पण यांनी साथ दिली, ते आता पण हात साथ देईल. म्हणून ह्याला पण रोजच्या रोज थोडं बघत चला. ग्रामरचे कोणते प्रश्न येतील याची शक्यता असते, पण उत्तरावर 5 प्रश्न येणार म्हणजे येणारच. ग्रामर मधले काही येतील, काही नाही येणार. कधी डायरेक्ट इनडायरेक्ट विचारतील, कधी नाही विचारणार. म्हणून कमी वेळ 5 प्रश्नांची 100% खात्री. 50 ते 100 उत्तरांचा सराव केल्यावरच अचूक उत्तरे शोधण्याची समज आपल्यामध्ये विकसित होते. आणि ह्यासाठी सध्या मित्रांनो एआय चा वापर करा. जर मी म्हटलं समजा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स एआय ला तुम्ही विचारलं, चॅट चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, यांना विचारा की मागचे प्रिव्हियस इयरचे पेपर्स जे असतात, एमपीएससीचा पॅटर्न कसा आहे, यांना डिकोड कसं केलं जाऊ शकतं, या पद्धतीने आणि हे पॅसेज जे असतात त्यांची तयारी करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. या पद्धतीने जर मी म्हणलं समजा ओव्हरऑल 3 जर आपण लक्षात ठेवले तर याचा फायदा आपल्याला होतो.
कॉम्प्रिहेन्शन मध्ये विशेष करून आपण जर म्हटलं तर काय काय विचारलं जातं. पहिलं तर करंट अफेअर्स ज्याला म्हणतो आपण, चालू घडामोडी. दुसरं इकॉनॉमिक ट्रेंड्स अँड पॉलिसीज ह्यांच्याबद्दल. म्हणून मी म्हटलं सामाजिक व राजकीय, सोशल किंवा पॉलिटिकल इश्यूज, तत्वज्ञान, फिलॉसॉफिकल किंवा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्सेस जे असतात, एखादा महान पर्सन जे आहेत त्यांचे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात. आता तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं तर हे इंडिव्हिज्युअल वेगवेगळं वाचायला लागेल. पण हे सगळं वाचून अभ्यास करून एका न्यूजपेपरमध्ये जर तुम्हाला भेटलं, एडिटोरियल नाव त्याचं असतं, संपादकीय. मग एडिटोरियल मध्ये तुम्ही वाचलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मुळात माहिती होऊन जातील. मग याच्यासाठी तुम्ही एडिटोरियल मध्ये द हिंदू घेऊ शकता, इंडियन एक्सप्रेस घेऊ शकता, टाइम्स ऑफ इंडिया घेऊ शकता, लोकसत्ता सुद्धा चालेल. बघा, जर लोकसत्तामधलं तुम्ही एडिटोरियल वाचलेलं असेल तर तुम्हाला ती माहिती, ते नॉलेज ऑलरेडी आहे. यू कॅन कन्व्हर्ट इट इन इंग्लिश, बरोबर. पण तुम्हाला तो जर बेस माहिती असेल तर त्या बेसवर तुम्ही आन्सर करू शकता ना, राईट. आणि म्हणून थोडंसं रोजच्या रोज जर पेपर्स वाचले तर त्याचा फायदा खूप चांगला होतो. मग यशाच्या 5 स्टेप असं म्हणू शकतो आपण. या 5 स्टेप ये अगर कर डाला तो लाईफ जिंगाला आला. सगळ्यात पहिली गोष्ट, थेअरी कंप्लीट करून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा थेअरी कंप्लीट करायची. पी-वाय-क्यू जेवढे पण चॅप्टर संपलं, ज्या चॅप्टरची थेअरी कंप्लीट केली त्याच चॅप्टरचे पी-वाय-क्यू कंप्लीट करायचे. व्होकॅब ड्रिल रोज 1 तास 1 पान पी-वाय-क्यू आधारित शब्दसंग्रह जे आहे प्रिव्हियस इयरचे, तर सगळ्यांना वाचा, वापरा आणि लक्षात ठेवा. दुसरं, चौथं आहे आकलन क्षमता. रोजच्या रोज पॅसेजची सराव प्रॅक्टिस केली पाहिजे आणि मॉक टेस्ट मॅक्झिमम आपण दिल्या पाहिजे. जेवढ्या मॉक टेस्ट तुम्ही देणार तेवढा फायदा तुम्हाला जास्त होणार. चेक करता येईल आपण नेमकं चुकतो कुठे. मग या पद्धतीने तयारीचे 3 सुवर्ण नियम. एक तर फोकस ठेवा, प्रॉपर फोकस, प्रॉपर डिरेक्शन अँड खरी कॉम्पिटिशन ही तुमची स्वतःशी आहे. इतरांशी कंपेअर करत बसू नका. हा 10 वर्षापासून करतो, याचं सिलेक्शन होत नाही, माझं काय होणार आहे, तू तर लय हुशार आहे. बिलकुल कंपेअर करत बसू नका कोणाशी. तुमचा कालचा अभ्यास कसा होता, कालचा प्रदीप आणि आजचा प्रदीप यामध्ये फरक काय तो बघा. काल तुम्ही कसे होते, आज तुमचा अभ्यास कसा आहे, ही कंपॅरिझन करा. स्वतःशी स्पर्धा करा. एकदा तुम्ही अशी स्वतःशी स्पर्धा करायला लागलात की तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की यू आर गोइंग टू बी बेटर. लास्ट पेक्षा आता तुम्ही बेटर होत चाललेले, राईट. आणि या पद्धतीने हळूहळू तुम्ही ग्रो कराल. ठीक आहे. याबद्दल अजून काही रोजच्या रोज काय करायला पाहिजे, काय नाही, यासाठी डेली टास्क आपले इंग्लिश पिटारा या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटतील. रोजच्या रोज ते टास्क कंप्लीट करत चला. त्यातून हळूहळू रोजच्या रोज तुम्हाला सवय लागेल आणि इंग्रजीच्या अभ्यासाची पण सवय लागेल. हळूहळू चटक लागेल आणि पुन्हा एकदा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिशचा अभ्यास करायला लागाल. म्हणून इंग्लिश पिटारा या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंग्लिश पिटारा ऑफिशियल ह्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच याचा फायदा तुम्हाला चांगला होईल. ओके, थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.